भ्याड हल्ल्याविरोधात पुण्यातील अलकाठोकी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं। यावेळेला कौस्तुभ गणबोटेचे कुटुंब देखील या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेलं होतं। भाजपाकडून ज्यावेळेला आंदोलन करण्यात आलं त्यावेळेला निषेध जो आहे तो या दहशतवादी हल्ल्याचा करण्यात आला। दुकान सोडून जायचं नाही, त्याला वेळ नसायचा म्हणून, आणि आता नेमका 3 दिवसापूर्वी गेला आणि या हल्ल्यामध्ये काल आम्हाला काही इन्फॉर्मेशन नीट मिळत नव्हती। कधी वाटत होतं त्याला कधी येत होतं की त्याला काही झालेलं नाहीये, मग समजलं की त्याला 1 गोळी लागली, मग समजलं की 2 गोळ्या लागल्या, आणि शेवटी रात्री 11 वाजता समजलं की तो गेलाय म्हणून। कधी इतका हसत मग आमच्या अख्ख्या फॅमिलीचा खूप मोठा आधार होता तो। आम्हा बहिणींना तर खूप सपोर्ट होता त्याचा। आणि प्लीज बहिणींचा